आश्वासनाचा भाग येत नाही, कामच चालू आहे. ओके धन्यवाद. मागच्या वेळेस तुम्ही बोलल्यामुळे खूप फरक पडला आणि तो GR निघाला आमच्यासाठी. परमनंट केले एक ड्रायव्हर लोक आणि सपोर्ट स्टाफ म्हणजे सफाई कामगार ह्यांना परमनंट केलं. 67 च्या आणखी लिस्ट लागायच्या राहिल्यात कॅडरच्या आणि ह्याच्या आधी 14 जणांच्या काही जणांच्या लिस्ट प्रसिद्ध केल्यात सिनियरिटीनुसार. त्यांच्या कमीत कमी समावेशांच्या ऑर्डर नाही निघाल्या, शासनानं काढल्या नाही आणि बाकीच्या तर 67 जे कॅडर आहेत त्यांच्या सुद्धा याद्या प्रसिद्ध केल्या नाहीत. दादा आता म्हणजे आता 1.5 वर्षाच्या वर होईल शासनानं एकदाही एफर्ट्स घेतले नाही की बाबा ह्यांना परमनंट ऑर्डर काढाव्या. 2 फक्त कॅडरच्या ऑर्डर काढून मोकळे झाले. जो शिंदे साहेबांना जो आदेश दिला त्याची फक्त अंमलबजावणी करण्याचं बाकी एवढंच ना. साहेबांनी तर आमच्या युनियनचं नेतृत्व केलेले, त्यांना खास कळगा सगळं माहिती. 2012 व्हिडिओ जर दादा तुम्ही पाहिला तर दादा स्वतः साहेबांनी बोललेले तर 2012 चहा पाजून तुम्हाला ऑर्डर देऊन हातात देऊन तुमचा पाहुणचार करून पाठवता म्हणतात. एक तुमचं काहीतरी माझ्याकडे पत्रक द्या, मी आता चाललोय की आपल्या DCA माहिती तिथं त्यांना सांगतो की बाबा या विषयाचा अंमलबजावणी ताबडतोब करा. हे दादा असं निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे. आपलं निवेदन द्यायचं होतं, आम्ही तुमच्याकडेच येणार होतो. बाहेरगावी असल्यामुळे तुमचं नियोजन माहित नव्हतं. ते शासनाचा GR वगैरे दादा जोडलेला आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये सगळं बघून असतंय. शासनालाही तुम्हाला सांगतो 35,000 लोकांना समायोजन करायचं म्हणजे हे सोपं नाही. त्या पद्धतीने आता कसं काय करता येईल काय नाही, तुमच्या पगारी हे सगळं पाहून तुम्हाला सांगतो डिसिजन घेत असतात. त्यामुळे आता काय करू, आज हे तिथं सिस्टम मध्ये तुमचं पाठवा, मी साहेबाला भेटतो, साहेबाला सांगतो साहेब आपला निर्णय जे आपण जो निर्णय देलता याच्यात अंमलबजावणी काही झाली नाही, याच्यात ताबडतोब कॅबिनेट मध्ये घेऊन ओके करतो, काळजी करू नका. आणि दादा आरोग्यमंत्री हो, आमचा मोठा प्रश्न या आंदोलनाला बसायची गरज मंत्री महोदय, जय महाराष्ट्र. काय नाही, मी आलोय बघा हे बेमुदत काम आंदोलन येणार आहे आमचं. आता त्यांचा फक्त एकच मागणी आहे की सन्माननीय आपले एकनाथभाई शिंदेनी जो मागणी पूर्ण केली ती, जो GR काढला होता 10 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचारी यांना 100% समायोजन करणे, तर ती पूर्तता आतापर्यंत त्यांचं झालं नाही. आता 19 तारखेपासून 35,000 सर्व कर्मचारी उपोषणाला बसलेले आहेत. सर्व इथं कर्मचारी बसलेले आहेत. दादा एकदा बोला 1 मिनिट. जय महाराष्ट्र. दादा एक विनंती आहे तुम्हाला, आम्ही आरोग्य कर्मचारी एवढी सेन्सिटिव्ह विभागामध्ये काम करतो सर, कृपया तुम्ही आमच्या भावनात्मक सगळ्या गोष्टींना जरा विचार करावा. आणि शिंदे साहेबांनी जे GR काढलाय त्याची अंमलबजावणी तुमच्या हातून झाली तर खूप बरं होईल. आणि तुम्हाला क्रेडिट तर आहेच कारण की तुम्ही आता आरोग्यमंत्री आहात दादा, पण त्या GRच्या अंमलबजावणी करण्याला खूप मदत होईल आणि आम्हाला लवकरात लवकर ऑर्डर जर दिल्या तर खूप बरं होईल. आम्ही खूप काम करायची इच्छा आहे. बोला दादा बोला. अंधकार आपण याच्याबद्दल बैठका करणं हे शिंदे साहेबांनी केलेला GR आहे त्या मुख्यमंत्री असताना. हो. आणि त्याच्यानंतर निवडणुका आल्यानंतर आता आपलं सरकार आलंय. आपण हे या सगळ्या आराम चेंज करण्याबद्दलचे JD फाईल पाठवायला इथपासून सुरू आहे. आणि जेवढं काम करता येईल तेवढं काम करून या सगळ्या पद्धतीने आपण सामावून घेणार आहोत. कारण GR आहे, जागा रिक्त आहे, त्यामुळे आपण घेणार आहोत. वा वा. आपल्याला आपण जेवढं लवकरात लवकर करता जेवढं आपण करतोय सगळ्या लोकांना सामावून घेणार. आम्हाला आधी लेखी म्हणजे लेखी स्वरूपाचं जर आम्हाला हे दिलं तर आश्वासन
चलेल दादा, मी बोलतो त्याला. आश्वासनाचा भागच नाही, कामच चालू आहे मोठ्या प्रश्नात. ओके धन्यवाद. चला दादा, ओके, धन्यवाद. जय महाराष्ट्र. झालं. झालं, मनासारखं समाधानी. आता उठा. याचं म्हणणं आहे की त्या निर्णयावर आम्ही ठाम आहेत आणि तुमच्या जेवढ्या मागण्या येतात तेवढ्या 100% पूर्ण होणार आहेत. काळजी करू नका. ओके.